हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही आता बघा आता पर्टिक्युलर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बीबीएस सेकंड इयरला सुद्धा सेमिस्टर थर्डला हेच आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर लाईक कर जा आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही शेअर सुद्धा करा. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरन्सी मेथड बघत आहे. कोणती मेथड बघत आहे बेटा? इंटरन्सी मेथड मध्ये इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स असे दोन शेअर दिलेले असतील. किती शेअर दिलेले असतील बेटा? इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला ते गणित दिसत आहे. तर त्या गणिताचा तुम्ही काय करसान बेटा? स्क्रीनशॉट काढून घेसान आणि लिहून सुद्धा घेसान, म्हणजेच तुम्हाला काय होणार ते गणित समजणार. तर गणित सोडवायला तुम्हाला सुद्धा सोपी जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या गणितामध्ये मी सांगतो तुम्हाला, द इंटरन्सी मेथड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स असं सुद्धा दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये दोन शेअरची व्हॅल्यू काढावं लागते. एक प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू आणि एक इक्विटी शेअरची व्हॅल्यू. अशा दोन शेअरच्या व्हॅल्यू तुम्हाला दाखवा लागतात त्या मेथडमध्ये. समजा पेपरमध्ये प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स हे तुम्हाला त्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दिलेलं असेल, कुठे दिलेलं असेल लॅबिलिटी बाजूला, तर तुम्हाला ते प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्सचे दोन अमाऊंट काढावं लागतात. या पहिले जे आपले 4 एक्झाम्पल झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला फक्त नेट ॲसेट मेथडच व्हॅल्युएशन इंटरन्सी मेथड काढली होती आपण. तर आता बेटा तुम्हाला 2 फॉर्म्युले यूज करावं लागतात. किती फॉर्म्युले यूज करावं लागतात बेटा? 2. आता जे एक्झाम्पल आहे आपलं ते 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. किती नंबरचं एक्झाम्पल आहे बेटा? 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या गणितामध्ये बघतच आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेलाच असेल. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो, द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ राम कंपनी लिमिटेड म्हणून दिलेलं आहे आपल्याला. कोणती कंपनी लिमिटेड आहे? राम कंपनी. तर त्याचं जे 31 मार्च आहे ते इथं दाखवायचं तुम्हाला. इन द बुक्स ऑफ राम है की नाही, हा कंपनी लिमिटेड. ओके. त्यानंतर आता तुम्हाला इथं त्याची शेअर्सची आपल्याला काय काढायची आहे? व्हॅल्यू काढायची आहे की नाही. शेअर्स व्हॅल्यू तुम्ही ते दाखवली तरी चालते, नाही तर मग डायरेक्ट आखणी करायची. बघा आता आपण आखणीच करूया है की नाही. आणि त्या बाजूला 2 फॉर्म्युले सुद्धा दाखवू. आणि नाही बसले इथं, यावरती नाही बसले तिकडे सुद्धा आम्ही दाखवणार. फक्त 2 आडव्या रेषा नंतर आखायच्या नाही. पर्टिक्युलर, हा पर्टिक्युलरचा कॉलम असतो, हा अमाऊंटचा कॉलम असतो आहे की नाही. मी शॉर्टकट लिहिलं, तुम्ही पूर्ण लिहिजा. हे लक्षात आलं का बेटा? दफा आखणीला सुद्धा मार्क असतात. तर आपण मी सांगितलेलं तुम्हाला असेट मधून लॅबिलिटी मायनस करावं लागते. असेट मधून काय मायनस करावं लागते बेटा? लॅबिलिटी. असेट मधून लॅबिलिटी मायनस करतात. पिंट्या लक्ष दे बिलकुल. अगर तुम्ही लक्ष नाही देसाल तर तुम्हाला गणित कसं म्हणा. आणि 100% तुम्हाला हे गणित पेपरमध्ये येतीलच. आणि तुम्हाला आपला सिलेबस पूर्ण मिळवून राहिलेला आहे. कॅल्क्युलेशन्स ऑफ नेट असेट है की नाही. आणि याला नेट असेट सुद्धा मेथड असं सुद्धा म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेव जा. इंटरन्सी मेथड आणि नेट असेट मेथड एकच आहे. इंटरन्सी मेथड आणि नेट असेट मेथड, 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 अशा 2 आहेत है की नाही बेटा. तर बघा, नाही तर सर शिकवलेल्याच नाही असं काही नाही. मी तुम्हाला वाटल्यास त्याच्यावरती देतो. कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट. तर असेट बघायची, तर सुरुवातीला दिलेला आपल्याला प्लांट अँड मशिनरी आहे की नाही. मशिनरी, प्लांट अँड मशिनरी. बघा खाली ऍडजस्टमेंट मध्ये पाहायचं पहिले. कशामध्ये? तुम्हाला ऍडजस्टमेंटचे अमाऊंट मेन्शन करावं लागतात. कोणते अमाऊंट मेन्शन करावं लागतात? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या आहे की नाही. त्या अमाऊंट मेन्शन करायचे आपल्याला. गुडविल ऑफ द कंपनीज व्हॅल्यू ऍट ₹5 lakhs आहे ना. अँड रिव्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी वॉज 18 lakhs. म्हणजे त्या प्लांट अँड मशिनरीची जी व्हॅल्यू आहे बेटा इथं दिलेली बघा. आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला इथं 18 lakhs आहे. किती लॅक्स आहे? 18 lakhs. म्हणून गुडविल ऑफ द कंपनी इज व्हॅल्यू 5 lakhs आहे. किती आहे बेटा? 5 lakhs. आता इथं एंड आहे, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. रिव्हॅल्यू ऑफ द प्लांट अँड मशिनरी म्हणजे त्याची जी किंमत आहे रिव्हॅल्यू, आणि वरती दिलेली आहे 20 lakhs. तर आपल्याला कोणती अमाऊंट लिहायची? ही लिहायची जी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असेल
ती आपल्याला मेन्शन करायची आहे. जी आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली असेल ती तुम्हाला मेन्शन करायची आहे की नाही. हा म्हणजेच 18 लॅक्स किती बेटा 18 लॅक्स 18 लाख. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट तेवढीच दाखवायची 10 लॅक्स. हा त्यानंतर पद दिलेलं आपल्याला पुन्हा इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे. 2 इन्व्हेस्टमेंट आहे. मग 2 इन्व्हेस्टमेंट दाखवा. एक असेल तर 1, 2 असेल तर 2. हे आहे 1 लॅक्स बेटा. किती आहे ही 1 लॅक्स आहे की नाही. त्याच्यानंतर दिलेलं आपल्याला डेटर्स. तर डेटर्स बद्दल काही आपल्याला खाली दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण हे डायरेक्ट लिहिलं 5,50,000. 5,50,000. त्याच्यानंतर कॅश ऍट बँक आहे की नाही. कॅश ऍट बँक 80,000. आणि प्रिलिमायनरी एक्सपेन्सेसचं जे पद दिलेलं आहे तुम्हाला ते कधीच येत नाही. प्रिलिमायनरी एक्सपेन्सेसचं जे पद हे दिलेलं असते हे कधीच लिहायचं नाही. आता याच्यामध्ये गुडविल नाही आहे, मग इथं दिलेलं आहे बेटा गुडविल 5 लॅक्स. मग गुडविलची अमाऊंट लिहायची तुम्ही ती 5 लॅक्स. म्हणजे ही तुमची काय आहे असेट आहे बेटा. गुडविल 5 लॅक्स. किती बेटा 5 लॅक्स गुडविल आहे की नाही. या सगळ्यांची एडिशनल, ये सबके एडिशनल करना पड़ेगा आपको. ये अमाउंट की सबकी क्या करना पड़ता है आपको असेट की एडिशनल. अब एडिशन करेंगे अपन. देखो आता ऍडिशनल तशी आहे माझ्याकडे, तर मी डायरेक्ट लिहितो, नाही तर मग तुम्हाला कॅल्सीवर दाखवू शकतो मी. याचा वेळ जातो त्यामध्ये. 40,30,000 40,30,000. चुकलं काहीतरी. बघा कमी जास्त आहे. 18 लॅक्स की 18 लाख आहेत ते 10 लाख. बघा आता आपण बघूया 18 लॅक्स प्लस 10 लॅक्स प्लस 1 लॅक्स प्लस 5,50,000 आहे ना. प्लस 80,000 प्लस 5 लॅक्स. ओके बरोबर आलेली आहे 40 लॅक्स. बघा 40 लॅक्स 30,000. 40 लॅक्स किती आहे बेटा 30,000. 40 लॅक्स 30,000. मला असं वाटलं चुकली काय, तर ही थोडीशी खाली लिहितो म्हणजे आपल्याला त्याला नाव देता येणार. बेटा 40 लॅक्स 30,000. बघा आहे की नाही. म्हणजेच आपल्याला याला काय द्यावं लागते नाव. टोटल असेट. ही झाली फक्त तुमची टोटल असेट. म्हणजे ही आपली असेट आहे. काय बेटा ही असेट. टोटल असेट है वो आपकी. क्या है बेटा आपकी वो टोटल असेट. मग आता तुम्हाला त्यामध्ये काय काढायचं असते तुम्हाला एक्सटर्नल बेटा काय काढायचं असते लॅबिलिटी आहे की नाही. मग एक्सटर्नल लॅबिलिटी इथं दाखवायचं. मग आता एक्सटर्नल लॅबिलिटी. एक्सटर्नल लॅबिलिटी. एक्सटर्नल लॅबिलिटी कोणकोणते पद आहे तुम्हाला दिलेले आहे की नाही. एक्सटर्नल लॅबिलिटीचे पद बघू आता आपण. एक्सटर्नल लॅबिलिटीचे पद कोणकोणते आहेत तर बघा आता एक्सटर्नल लॅबिलिटी मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे प्रेफरन्स शेअर जे दिलेले आहे हे 10,000 11% प्रेफरन्स शेअर्स आहेत हे सोडून द्यायचे, कारण की याचेच आपल्याला 2 व्हॅल्यू काढावं लागतात. 2 व्हॅल्यूज म्हणजे कंपनी मार्केटमध्ये शेअर्स विक्रीला काढत आहे तर त्यासाठी ही किंमत ठरवतो आपण. तर इक्विटी शेअर्स आहे 20,000 म्हणजे हे मालक असतात. हे कोण असतात मालक. आणि प्रेफरन्स शेअर कोण असतात ते मालक नसतात. ते फक्त 1 वर्षापूर्तीसाठी असतात. जनरल रिझर्व्ह येत नाही, सिक्युरिटी रिझर्व्ह येत नाही, डेबिंचर्स आणि क्रेडिटर. तर डेबिंचरची ऍडजस्टमेंट अगर दिलेली असेल 10%ची तर ते घ्यायचे, पण इथं नाही आहे दिलेली. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये फक्त 2च पद दिलेले आहे. कोणकोणते. एक डेबिंचरचं दिलेलं आहे ना. मग हे सांगितलं त्यांना 10%, परंतु त्याचे आपल्याला हे नाही आहेत काय म्हणतात त्याला इंटरेस्ट नाही आहेत. डेबिंचर्स आहे की नाही. हे डेबिंचर्स. त्यानंतर कोणतं आहे क्रेडिटर्स. हे क्रेडिटर्स किती अमाऊंट क्रेडिटर डेबिंचर्सची 8 लॅक्स. ही 8 लॅक्स. ओके. आणि क्रेडिटर्स आहे 2,20,000. 2 लॅक्स किती 20,000. ओके. यांची करा तुम्ही ऍडिशनल. यांची काय करायची तुम्हाला ऍडिशनल. आता हे ऍडिशनल करायची. 8 आणि 2 किती होतात 10 म्हणजे 10 लॅक्स 20,000. 10 लॅक्स किती 20,000 म्हणजे ही तुमची काय आली टोटल एक्सटर्नल लॅबिलिटी. टोटल एक्सटर्नल लॅबिलिटी
एक्सटर्नल टोटल लॅबिलिटी. आता तुम्हाला मी सांगितलं ऍसेट मधून लॅबिलिटी मायनस करायची, असेट मधून काय करायचं आहे बेटा, लॅबिलिटी मायनस. असेट मधून लॅबिलिटी तुम्हाला मायनस करावी लागते. मग असेट मधून लॅबिलिटी मायनस करा. 40 मधून 30 गेले, सॉरी 40 मधून 10 गेले. 40 मायनस 10, 40 मायनस 10 किती होतात 30, आणि 30 मधून 20 गेले म्हणजे 10. ठीक आहे, 30 lakhs 10,000, 30 lakhs किती 10,000. म्हणजे हे तुमची आली टोटल नेट असेट, टोटल नेट असेट आहे की नाही. हा, हे गणित तुमचं इथं हे पर्टिक्युलर म्हणजे असेट, तुम्हाला नेट असेट माहिती झाली. तुम्हाला काय माहिती झालेली आहे, टोटल नेट असेट माहिती झालेली आहे बेटा. हे झालेलं आहे तुमचे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ही कोणती मेथड आहे, इंटरन्स मेथड अँड नेट असेट मेथड. इंटरन्स मेथड अँड नेट असेट मेथड, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा बेटा, आता तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन्स ऑफ व्हॅल्युएशन्स कोणती काढायची आपल्याला, म्हणजे पहिले जे काढायचे तुम्हाला ती दाखवा. पहिले सुरुवातीला आपण काय करू, प्रेफरन्स शेअर्स काढून घेऊ. कोणती काढता बेटा, प्रेफरन्स शेअर्स. ही दिलेली आपल्याला 30,000. मग व्हॅल्युएशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, हे प्रेफरन्स शेअर दिलेला म्हणून सुरुवातीला प्रेफरन्स शेअर्स काढायचे आपल्याला. कोणती काढायची आहे बेटा, प्रेफरन्स शेअर्स. तर प्रेफरन्स शेअर्सची व्हॅल्यू दाखवा तरी चालेल. व्हॅल्युएशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स प्रेफरन्स व्हॅल्यू कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स. ओके, हा. तर मग सुरुवातीला प्रेफरन्स शेअर्सची व्हॅल्यू, प्रेफरन्स शेअर्स व्हॅल्यू इज इक्वल टू नेट असेट, नेट असेट अपॉन नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स, नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स. नंबर ऑफ काय घ्यायचं आहे तुम्हाला, प्रेफरन्स शेअर्स. मग नेट असेट, प्रेफरन्स शेअरची नेट असेट किती आहे, प्रेफरन्स शेअरची काय नेट असेट. तर आपण ही जी काढलेली आहे ही टोटल नेट असेट आहे. काय बेटा, ही टोटल नेट असेट. काय बेटा, ही टोटल नेट असेट आहे. मग यामधून प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू जे मायनस करायची, म्हणजे ते याच्यामध्ये काय ऍड आहे, मालकाच्या आणि प्रेफरन्स शेअरच्या यामध्ये काय ती ऍड आहे. तर मग आता ऍड असलेली मायनस करावं लागतं. क्या करना पड़ेगा आपको, माइनस करने पड़ेंगे. बघा ये देखो 10 lakhs, कितना है 10 lakhs. प्रेफरेंस शेयर की वैल्यू कितनी बताया आपको, 10 lakhs. 10 lakhs इज इक्वल टू ये 10 lakhs डिवाइडेड बाय प्रेफरेंस शेअर्स किती आहे, म्हणजे तुमच्या वस्तू किती आहे. हा बघा 10,000 किती आहेत वस्तू, 10,000 म्हणजे 10,000 मोबाईल आहेत. 10,000 काय मोबाईल, 100 रुपयाचा एक आहे. कितीचा, 10,000 क्या है आपके मोबाइल्स है. एक मोबाइल की कीमत है 10 रुपीज. तो इसके अमाउंट कितने आएंगे 10 lakhs. इसको क्या करना पड़ेगा, मल्टीप्लिकेशन. क्या करना पड़ेगा, मल्टीप्लिकेशन. अरे बेटा, मोबाईलची किंमत, एका मोबाईलची किंमत 100 रुपये. एका मोबाईलची किंमत किती आहे, 100 रुपये. तर तुमच्या 10,000 मोबाईलची किंमत किती, म्हणजे तुम्हाला काय करावं लागते, मल्टिप्लिकेशन. काय करायचं त्याचं, मल्टिप्लिकेशन. अनेका वस्तूंची संख्या काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्या करना पडेगा आपको, मल्टिप्लिकेशन. तर आता बघा हे लिहिलेलं तुम्ही 10,000. म्हणून मग 10,000 गुणीला 100 केले तर 10 लाख येतात. म्हणजे हे काय आपलं कॅपिटल आहे. काय बेटा, ते कॅपिटल नेट ऍसेट आहे तुमची. आता याला डिवायडेशन करा तुम्ही 10,000 आहे की नाही. हा म्हणजे PSV प्रेफरन्स शेअर्स व्हॅल्यू, यांची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 100. ऑलरेडी त्या गणितामध्ये तुम्हाला तिथं लायबिलिटीला दिलेलीच आहे. ऑलरेडी त्या गणितामध्ये तुम्हाला दिलेलीच आहे. याचं डिवायडेशन केलं तर एका वस्तूची किंमत माहित पडते, आणि एका वस्तूची किंमत माहित असेल आणि वस्तूला मल्टिप्लिकेशन केलं तर अनेक वस्तूंची किंमत माहित होते. हे गोष्ट लक्षात ठेवायची. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर भागाकार केला तर एका वस्तूची किंमत मिळते, गुणाकार केला तर अनेक वस्तूंची किंमत मिळते. ओके, हा हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, परंतु तरी त्यांनी काय केलं होतं, आपल्याला मेन्शन केलेलं होतं खाली की तुम्ही ते दाखवा, म्हणजे मेन्शन करून दाखवा. हा त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मध्ये दिलेलं होतं. बघा आता मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. म्हणजे तुम्हाला ते गणित आहेच तुमच्याकडे अवेलेबल. तर बघा हे इथं दिलेलं आहे. तर इक्विटी शेअर्स हे इंटरन्सी व्हॅल्यू मेथड आणि इक्विटी शेअर्स प्रेफरन्स शेअर. इथं वाटल्यास तुम्हाला नेट असेट मेथड तुम्ही लिहून घ्या किंवा मग लक्षात ठेवा. मी वाटल्यास फोटो जो दिलेला आहे त्याच्यावरती आहेच, तिथे दिलेलं मी तुम्हाला नेट असेट मेथडला म्हणतात म्हणून. नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ आता काय करायचं आपल्याला, इक्विटी
शेअर्स व्हॅल्यू, इक्विटी शेअर्स व्हॅल्यू म्हणजे ESV, नेट असेट अपॉन नंबर ऑफ काय इक्विटी, इक्विटी शेअरची व्हॅल्यूज दाखवावी लागते. ओके, इक्विटी शेअर्स व्हॅल्यू, इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स व्हॅल्यू नाही, सॉरी, इक्विटी शेअर्स. तर बघा आतापर्यंत तुम्हाला इंटरेन्सी मेथड होती तर तुमच्याकडे प्रेफरन्स शेअर्स नव्हते तर तुम्ही ती शेअर्सची व्हॅल्यू नव्हते दाखवत. ही व्हॅल्यू तुम्ही 10 lakhs काय करत होते इथे लिहित होते 10 lakhs मध्ये नेट ऍसेट मध्ये लिहित होती की नाही. बघा मी समजून सांगतो बेटा, ही लिहित होते तुम्ही इथं, परंतु आता ती लिहायची नाही. ती किती लिहायची नेट असेट या 30 lakhs मधून, किती या 30 lakhs 10,000 मधून हे मायनस करायचे आपल्याला 10 lakhs. काय करायचे ते 10 lakhs मायनस, हे 10 lakhs मायनस करायचे. ओके, हे मायनस केल्यावर इथे लिहायचे 20 lakhs 10,000 म्हणजे ही आली, ही किती किंमत आली तुमची 20 lakhs. म्हणजे ही जी असेट आहे ही टोटल नेट असेट जी इक्विटी शेअरची आहे, कोणाची इक्विटी शेअरची, ती आहे तुमची 20 lakhs 10,000. 20 lakhs किती आहे 10,000, 20 lakhs 10,000. मग आता तुमचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती, म्हणजे जे मालक आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केली आणि बाहेरच्या लोक जे आहेत त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली. बाहेरच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट 10,000 ची आहे आणि जे मालक आहेत त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते 20,000 ची आहे. कुठे दिसते तर बघा आता मित्रांनो, हे तुम्हाला इथे दिसते 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹80 ईच, म्हणजे एक मोबाईलची किंमत 80 आहे. तर 20,000 मोबाईलची किंमत किती तर ते दिलेलं आहे तुम्हाला इथं 16 lakhs. 8 2 16, 8 2 16. तर बघा इथे लिहायचं आहे तुम्हाला आता किती 20,000. आणि याला काय करायचं तुम्हाला डिवायडेशन, तुम्हाला वाटलं तर हे 4 0 कट करा आणि नंतर दाखवा. हे 4 0 कट, 1 2 3 4 0 कट, 2 0 1 डिवायडेड बाय 2, म्हणजेच यांची जी किंमत आहे ती आली तुमची 100. बघा हे रुपीज म्हणजे 100 रुपये 50 पैसे, 100 रुपये 50 पैसे, 100 रुपीज 50 पैसा. हे पैसे आहेत बेटा, पैसे काय आहेत बेटा, पैसे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गुगल मीट वरती तुम्हाला अगर लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ते लाईव्ह बॅच जॉईन करू शकता, काहीच हरकत नाही. तर त्याच्यावरती फक्त बघा आता तर संपूर्ण सिलेबस त्याच्यावरती सुद्धा आणि एक्स्ट्रा शिकवला जातो, असं काहीच नाही. एवढंच आहे की त्याच्यावरती काही पैसे पे करावे लागतात तुम्हाला, जास्त नाही, खूप कमी आहे, 500 रुपये. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, हे गणित आलं का लक्षात, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही 2 वेळा ते गणित बघा, किती वेळा 2 वेळा. आणि तुम्हाला 1 वेळा पुन्हा सांगतो की ही जी मेथड आपल्याला विचारलेली आहे ही मेथड तुम्हाला इथं मी सांगतो की कोणती कोणती मेथड आपल्याला दिलेली आहे त्यांनी. एक म्हणजे इंटरन्सी मेथड, इंटरन्सी ही मेथड आहे की नाही. त्याच्यानंतर यालाच नेट असेट मेथड असं सुद्धा म्हणतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा इंटरन्सी मेथड आणि नेट असेट मेथड असं सुद्धा याला म्हणतात. समजलं बेटा, स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. ओके, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.